जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी. अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे. हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत, 20 जिल्हे कोणते असणार आहेत, कधीपर्यंत याचं वाटप होणार आहे, त्यानंतर आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळत आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन अपडेट घ्यायचे असेल तर नक्कीच चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून हे नवीन अपडेट मिळत राहील. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामध्ये फळबाग पिकं असतील, कांदा असेल, द्राक्ष असतील, त्यानंतर कडधान्य पिकं असतील, बहु पिकं असतील, भाजीपाला पिकं असेल, यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. तलाठी यांच्या माध्यमातून पंचनामे केले होते. त्यानंतर पंचनाम्याच्या अभावी शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे आकडे सुद्धा देण्यात आले होते. परंतु पैसे वाटप होण्यापूर्वीच आचारसंहिता लागल्या आणि शेतकऱ्यांचे पैसे वाटपच झाले नाही. केवायसीच्या रूपात हे अपडेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यासाठी 11,58,60,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती. भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, त्यानंतर वर्धा या जिल्ह्यासाठी 37,25,90,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यासाठी 10,98,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती. अमरावतीसाठी 2,85,000ची मदत जाहीर करण्यात आली होती. कोल्हापूरसाठी 18,09,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यासाठी 52,36,07,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती. मित्रांनो, एकंदरीत याचं वाटप होणं अपेक्षित होतं. आता राज्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून केवायसीच्या रूपात हे डीपीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी सर्वत्र जिल्ह्यात ह्या केवायसी करून घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. डीपीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत. तलाठी यांच्याकडे जो डाटा आहे तो तहसील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचं अपलोडचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा झालेल्या आहेत. आता याचं वाटप आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,500 एवढं देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं. परंतु निधी कमी करण्यात आलेला आहे. तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होत नाहीत. आता याचं वाटप 20/6/2000 पासून वाटप होणार आहे. तर 30 तारखेपर्यंत याचं सुद्धा वाटप होणार आहे. जशा प्रकारे पीक विम्याचं वाटप होणार आहे त्याच प्रकारचं या 20 जिल्ह्यात हे वाटप, दुष्काळीचं, अतिवृष्टीचं अनुदान हे वाटप होणार आहे. मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.